lunch, full of stomach? Yes. All of you, you are done. That's really fantastic. That's so beautiful. आज काय महाशिवरात्री. It's a Sunday also. Great. चला सुरुवात करूया. बट टुडे वी हॅव अ लाईव्ह क्लास. आज आपला लाईव्ह क्लास आहे सर्वांसाठी. बिकॉज इन टुडेज लाईव्ह क्लास, आजच्या लाईव्ह क्लासमध्ये आपल्याला काय करायचंय, व्हॉट एक्झॅक्टली वी हॅव टू डू इन टुडेज लाईव्ह क्लास. आजच्या लाईव्ह क्लासमध्ये डिअर पीपल आपल्याला शिकायचं आपला पुढचा टेन्स विच इज कॉल्ड एज फ्युचर टेन्स. व्हॉट वी हॅव टू लर्न बाय टुडे, फ्युचर टेन्स. आपण प्रेझेंट टेन्स शिकलोय, आपण पास्ट टेन्स शिकलोय, आपण प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स वरती रिव्हिजन केलीये आणि आता आज आपल्याला पुढे जायचं आणि पुढचा टेन्स शिकायचा आहे विच इज कॉल्ड एज फ्युचर टेन्स. लेट्स गेट स्टार्टेड. What is meant by future tense? You know about it. You have an idea about it. What is exactly called as future tense? Future tense means exactly what? What is called as future tense? You know very well. Future tense is actually called as in Marathi भविष्यकाळ. फ्युचर टेन्सलाच मराठीमध्ये काय बरं बोलतात, भविष्यकाळ. जसं आपण प्रेझेंट टेन्स मध्ये 2 टॉपिक शिकलेले, जसं आपण पास्ट टेन्स मध्ये 2 टॉपिक शिकलेलो आहेत, इन द सेम वे आज फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा आपल्याला 2 टॉपिक शिकायचे आहेत. Which are the 2 concepts we have to learn? So here we go. The very first concept today we are going to learn is as follows. Called as what? You have an idea. The very first concept is to be and next concept we have to learn is to have. सगळ्यात पहिले आपल्याला शिकायचं काय? To be. Then what are we going to learn? To have. What is to be and what is to have? You know very well what is to be and what is to have. To be म्हणजे काय आणि to have म्हणजे काय. What to be is called as and what to have is called as. Chat box मध्ये you can simply message. Very good. You have an idea about it. Very simple, very simple, very simple. To be is basically called as in Marathi असणे. To be ला मराठीमध्ये काय बरं म्हणतो आपण, असणे. To be म्हणजेच काय, असणे. एक्स्ट्रीमली ट्रू. नेक्स्ट इज टू हॅव. टू हॅव लाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो, मालकी असणे. व्हॉट इज मीन बाय टू हॅव? टू हॅव म्हणजेच काय, मालकी असणे. सिम्पल. देर आर 2 कॉन्सेप्ट इन फ्रंट ऑफ यू ऑल. व्हेरी गुड. टू बी म्हणजे असणे, देन कम्स टू हॅव. टू हॅव म्हणजे मालकी असणे. पण म्हणजे नेमकं काय, आय विल एक्सप्लेन टू यू ऑल विथ द हेल्प ऑफ वन डेफिनेशन. एका डेफिनेशन थ्रू एक्सप्लेन करते. डेफिनेशन इज एज फॉलोज विच इज कॉल्ड एज करता स्वतः. करता स्वतः काहीतरी असेल. ऍज दिस इज द फ्युचर टेन्स. हा तर फ्युचर टेन्स आहे, त्यामुळे एंडिंगला येतं असेल. काय डेफिनेशन आहे मग, करता स्वतः काहीतरी असेल, कोणीतरी स्वतः काहीतरी असेल. देन कम्स टू हॅव फ्युचर टेन्स. अँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टू हॅव फ्युचर टेन्स? कर्त्याला किंवा कर्त्याजवळ किंवा कर्त्याकडे. कर्त्याला किंवा कर्त्याजवळ किंवा कर्त्याकडे कशाची तरी मालकी असेल. इट सिम्पली मीन्स व्हॉट, कोणाला तरी किंवा कोणाजवळ तरी किंवा कोणाकडे तरी काहीतरी असेल. आज आपल्याला काय करायचंय, व्हॉट वी हॅव टू डू बाय टुडे. हे जे 2 पॅटर्न्स मी तुमच्या समोर लिहिलेले आहेत ना, या 2 पॅटर्न्सला रिलेट करणारे मराठी वाक्य आज आपल्याला काय करायचे आहेत, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायला शिकायचं आहे. सो सिम्पली आय एम गोइंग टू राईट हिअर सम वर्ड्स इन फ्रंट ऑफ यू ऑल. बट बिफोर दॅट, करता स्वतः काहीतरी असेल. इट इज ऍक्च्युअली कॉल्ड एज इन इंग्लिश डोअर. डोअर विल बी समथिंग. डोअर विल बी समथिंग. आणि कर्त्याला कर्त्याजवळ कर्त्याकडे कशाची तरी मालकी असेल. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश डोअर विल हॅव समथिंग. काय बोलतात, डोअर विल हॅव समथिंग. आता जर का आपण टू बी फ्युचर टेन्स बद्दल बोलतो तर आपण यूज करायचं हेल्पिंग वर्ब विल बी. आणि जर का आपण टू हॅव फ्युचर टेन्स बद्दल बोलतो तर आपण यूज करायचं हेल्पिंग वर्ब विल हॅव. जर का आपण टू बी बद्दल बोलतोय तर प्लीज यूज विल बी. टू हॅव बद्दल जर का बोलतोय तर प्लीज यूज व्हॉट, विल हॅव. काय यूज करणार आहात, विल हॅव यूज करणार आहात. ब्युटिफुल. चला आता करता स्वतः काहीतरी असेल, कोणीतरी स्वतः काहीतरी असेल, ह्याला रिलेट करणार एक छोटंसं सेंटेन्स हिअर आय एम गोइंग टू राईट ऑन द बोर्ड. मला म्हणायचंय तो अधिकारी असेल. व्हेरी सिम्पल. तो अधिकारी असेल. चला करा बरं वाक्य इंग्रजीमध्ये. एव्हरीबडी कम ऑन, प्लीज डू मेक सेंटेन्स. मेक इट इन इंग्लिश एव्हरीवन. तो अधिकारी असेल. इन द चॅट बॉक्स यू आर गोइंग टू आन्सर. सगळ्यांनी मला
चॅटबॉक्स मध्ये आन्सर टाईप करून पाठवायचंय. बिकॉज हे जे काय आपण शिकतोय ना, हे तुम्हाला बोलायला शिकायचंय. मान्य तुम्हाला ह्यातले कॉन्सेप्ट येत असतील, ह्याच्यातल्या खूप गोष्टी तुम्हाला माहित असतील, ऍब्सोल्युटली ट्रू. पण आपल्याला त्या गोष्टी बोलताना येते, हा प्रॉब्लेम आहे. सो ते बोलताना येते का नाही येते, कारण आपण त्या कधी बोललोच नाहीये म्हणून नाही येते. सो त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना बोलायला लागेल. यू नीड टू स्पीक. तुम्ही जर का नाही बोलले तर तो कॉन्सेप्ट आहे ना, फक्त मग असं होईल, यार ह्याला काय म्हणतात ते मला माहिती आहे पण मला आठवतच नाहीये. अशा गोष्टी होतात. सो मग ते समोरचा बोलतो ते आपल्याला समजतं, पण ते आपल्याला बोलायचं म्हणलं तर आपण घाबरतो, भीती वाटते, चुकलं तर काय असं वाटतं. तो जो कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स येण्यासाठी सगळ्यात जास्त प्रॅक्टिस महत्वाची असते. आपण स्पोकन इंग्लिशच्या प्लॅटफॉर्म मध्ये आज सर्वजण का बरं आहोत, हे तुम्हाला युट्यूब वरती नाही का, म्हणजे तुम्ही जर का आता युट्यूब वरती सर्च केले स्पोकन इंग्लिश कोर्स, किती सारे व्हिडिओज येऊ शकतात, हजारो व्हिडिओज येतील तुमच्या समोर. तुम्ही तुमची शिकायची तयारी पाहिजे, पण आपण ते व्हिडिओज पाहून इंग्रजी नाही बोलायला शिकू शकत. We cannot start speaking English by listening those videos. Why? Because there we do not practice, there we only listen. आपण ते फक्त ऐकतो, आपण प्रॅक्टिस नाही करत, आपण बोलत नाही. बोलायचा प्लॅटफॉर्म नसतो, मिस्टेक्स क्लिअर होण्याचा प्लॅटफॉर्म नसतो. म्हणून काय होतं, युट्यूब वरून तुम्ही नॉलेज मिळवू शकता, तुम्ही तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता, पण तो बोलण्याचा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो नाही येत. सो त्यासाठी आपला तोच प्रॉब्लेम आहे. आपल्याला थिअरी येतं, आपल्याला प्रॅक्टिकली बोलता नाही येत. मग ते नाही येत का नाही येत, बिकॉज वी डोंट स्पीक. सो एक एम ठेवा, आपण जर ह्या प्लॅटफॉर्म मध्ये आलो आहोत, आपण आपला इतका गोल्डन टाइम जर इथे इन्व्हेस्ट करत आहोत, तर इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रॅक्टिस. इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव्ह अवर 100%. आपलं 100% देणं ही आपली जबाबदारी आहे. पहा, सेंटेन्स काय, तो अधिकारी असेल, तो म्हणजेच काय, ही सोबत आपल्याला काय यूज करायचं, विल बी. ही विल बी अधिकारी. अधिकारी इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो, ऑफिसर. सेंटेन्स इज रेडी. तो अधिकारी असेल, इट बिकम्स इन इंग्लिश व्हॉट, ही विल बी ऑफिसर. ही विल बी ऑफिसर, तो अधिकारी असेल. चला नेक्स्ट वन, हिअर वी गो. मला म्हणायचंय, त्याला त्याला सरकारी नोकरी असेल. त्याला सरकारी नोकरी असेल. चला प्लीज डू मेक सेंटेन्स इन इंग्लिश. त्याला सरकारी नोकरी असेल. हाऊ एक्झॅक्टली कॅन वी मेक द सेंटेन्स, त्याला सरकारी नोकरी. चला लवकर लवकर करा ट्राय. यू हॅव एव्हरीथिंग इन फ्रंट ऑफ यू. तुम्हाला तुमच्या समोर वाक्य दिलंय, तुमच्या समोर हेल्पिंग वर्ब्स आहेत. यू जस्ट हॅव टू मेक इट राईट. तुम्हाला फक्त काय करायचं, ते वाक्य अगदी व्यवस्थित बनवायचे, दॅट नथिंग एल्स. तो अधिकारी असेल, ऑफिसर. त्याला सरकारी नोकरी असेल. इकडे जर का सेंटेन्स आलं तर काय वापरायचं, आपल्याला विल हॅव वापरायचं. इथे आपण विल बी नाही ना वापरू शकत. त्याला म्हणजेच काय, ही सोबत आपण काय यूज करणार आहे, विल हॅव यूज करणार आहे. सरकारी नोकरी, इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश गव्हर्नमेंट जॉब. त्याला सरकारी नोकरी असेल, ही विल हॅव गव्हर्नमेंट जॉब. ही विल हॅव गव्हर्नमेंट जॉब. क्लिअर? देन दिस इज हाऊ वी कॅन मेक सेंटेन्स. चला पुढे जाऊया. अजून आपण बरेच सेंटेन्सेस घेऊ. वी विल टेक मॅनी मोर सेंटेन्सेस अँड ट्राय टू मेक देम इन English. Here is the simple sentence I want to say. गजरा गजरा सुगंधी असेल. Yes, done. What is the example? गजरा सुगंधी असेल. चला करा बरं वाक्य इंग्रजीमध्ये. Everyone come on, try making sentence in English. Very simple the sentence is. गजरा सुगंधी असेल. गजरा सुगंधी असेल. चला लवकर एव्हरीबडी ट्राय मेकिंग सेंटेन्स अँड टेल मी हाऊ एक्झॅक्टली आर वी गोइंग टू मेक इन इंग्लिश. कसं होणार आहे वाक्य इंग्लिश मध्ये. देर इज अ व्हेरी सिम्पल सेंटेन्स इन फ्रंट ऑफ यू. गजरा सुगंधी असेल. हाऊ टू डू दॅट, कसं करायचं आहे इंग्रजीमध्ये. गजरा सुगंधी असेल. हाऊ कॅन वी मेक सेंटेन्स इन इंग्लिश. व्हॉट इज गजरा इन इंग्लिश, ते माहित नाही तुम्हाला, म्हणून तुमची गाडी अडकली आहे. बरोबर आहे ना. यू आर ब्लँक. आता तुम्ही ब्लँक आहात की मॅम गजराला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. व्हॉट इज दिस गजरा इन इंग्लिश मॅम, सॉरी आय डोंट नो. आणि म्हणून आता तुम्ही अडकलेले आहात. माय डिअर ब्युटिफुल पीपल, वाय कांट यू मेक दिस सेंटेन्स. हे का नाही करू शकत तुम्ही वाक्य इंग्रजीमध्ये. बिकॉज डिअर पीपल पहा, गजरा सुगंधी असेल. इंग्रजी भाषा जर तुम्हाला बोलायला शिकायची, इफ यू रिअली रिअली वॉन्ट टू लर्न स्पीकिंग इंग्लिश, जर तुम्हाला इंग्रजी भाषा बोलायला शिकायची आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट, द व्हेरी फर्स्ट थिंग विच यू नीड, सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्याकडे असायला पाहिजे, व्हॉट व्होकॅब्युलरी. सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्याकडे काय असणे जरुरी आहे,
यू मस्ट हॅव व्होकॅब्युलरी. जर का तुमच्याकडे शब्दसंग्रह नसेल, इफ यू डू नॉट हॅव व्होकॅब्युलरी, तर तुम्ही इंग्रजीचं वाक्यच नाही बनवू शकत. यू जस्ट कॅन नॉट मेक अ सेंटेन्स. तुम्ही इंग्रजीचं वाक्यच नाही बनवू शकत इफ यू डोंट हॅव इनफ व्होकॅब्युलरीज. जर तुमच्याकडे इनफ व्होकॅब्युलरीज नाहीयेत तर. डिअर ब्युटिफुल पीपल, द थिंग इज दॅट सगळ्यात आधी तुमच्याकडे काय असायला पाहिजे? व्होकॅब्युलरीज असायला पाहिजे. मग जर तुमच्याकडे शब्दसंग्रह असतील, इफ यू हॅव गुड व्होकॅब्स, जर का तुमच्याकडे इनफ व्होकॅब्युलरीज असेल, तर ते तुम्ही कुठे ना कुठे प्लेस करून एक छान वाक्य बनवू शकता. पण जर शब्द माहीतच नसेल तर ऑप्शनच राहत नाही, जसं की इथे झालंय प्रॅक्टिकली. काय झालंय? गजरा सुगंधी असेल हे सेंटेन्स आहे. मग गजराला इंग्रजीमध्ये एक्झॅक्टली काय म्हणतात हे आपल्याला माहीतच नाहीये. वी जस्ट हॅव नो आयडिया अबाउट इट की व्हॉट इज गजरा इन इंग्लिश. हे माहीतच नसल्यामुळे काय होतंय? सुरुवातच नाही करू शकत आहे. अनदर देर इज अ सेकंड थिंग. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की जी दुसरी गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे, ज्याला बोलतात सेंटेन्स मेकिंग सेन्स. काय बरं बोलतात? व्हॉट डू इट इज कॉल्ड एज? सेंटेन्स मेकिंग सेन्स. सेंटेन्स मेकिंग सेन्स म्हणजे काय? व्हॉट इज सेंटेन्स मेकिंग सेन्स? सेंटेन्स मेकिंग सेन्स म्हणजे पहा, तो म्हणजे ही अधिकारी म्हणजे ऑफिसर, हे झालं व्होकॅब्युलरी. पण हे बनवण्यासाठी इथे विल बी वापरायचंय. ह्याला बोलतात सेंटेन्स मेकिंग. इथे वाक्य आलं त्याला सरकारी नोकरी असेल, तुम्ही त्याला नाही घेतलं, सरकारी नोकरीला गव्हर्नमेंट जॉब घेतलं. अरे पण हे वाक्य टू हॅवचे आणि इथे विल हॅव वापरायचंय. याला बोलतात सेंटेन्स मेकिंग सेन्स. असे खूप सारे देर आर सो मेनी थिंग्स. Can, could, may, might, should, could, would, should have, could have, would have, might have, must have, sooner, later, no sooner than, not only, but also, am, is, are able to, was, were able to, will be able to, either, or, although, though. तुम्ही शब्द ऐकला असेल, still. ऐकलाय तुम्ही हा शब्द? हॅव यू एव्हरीबडी लिसन दिस वर्ड? कधी वापरतात हा शब्द? डू यू नो? वेन डू वी यूज दिस वर्ड? अजून एक तुम्ही हा सुद्धा शब्द ऐकलेला असेल, यू हॅव लिसन दिस वर्ड बिन. ऐकलंय का तुम्ही हा शब्द बिन? हॅव यू एव्हरीबडी लिसन कधी वापरतात सांगा बरं? वेन डू वी यूज बिन? हा बिन शब्द कधी वापरतात? येस. देन वेन डू वी यूज बिन? कधी यूज करतो आपण गाईज बिन? वेन बी यूज. असे खूप सारे शब्द आहे. असंच तुम्हाला एक शब्द पण माहित असेल, BEING. वेन डू वी यूज दिस बिन? हे बिन कधी वापरतो आपण? खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा. देर आर सो मेनी थिंग्स जे आपल्या ओळखीचे तर आहेत. जसं की आता हा हॅड हेल्पिंग वर्ब होता, काल मी तुम्हाला शिकवला. तुम्हाला त्या ओळखीचा तर होता, तुम्ही ते पाहिलेलं तर आहे, पण एक्झॅक्टली ते कधी वापरतात, वेन कॅन वी यूज दीज वर्ड्स, ते तुम्हाला माहिती नव्हतं. वाय? बिकॉज इंग्रजी ग्रामर तुमचं तेवढं स्ट्रॉंग नाहीये, बेस तुमचा तेवढा क्लिअर नाहीये. ह्यांच्याशिवाय वाक्य नाही पूर्ण होत. हे अमेजर झालं, हॅवेज झालं, वॉजवर झालं, हॅड झालं, आज शिकवते विल बी, विल हॅव. हे हेल्पिंग वर्ब्स आहेत वाक्य पूर्ण करण्यासाठी, यांची गरज पडते आणि ह्यांच्याबद्दल आपल्याला इनफ नॉलेज नाहीये. म्हणून काय होतं, व्हॉट हॅपन्स, इंग्रजी बोलण्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स येतात. अँड लेट मी टेल यू एव्हरीबडी, इफ यू रिअली वॉन्ट टू लर्न इंग्लिश, तुम्हाला जर का, मी आता नॉर्मल इंग्लिश बद्दल बोलते, ऍडव्हान्स इंग्लिश तेव्हा येणार जेव्हा तुमचं बेसिक इंग्लिश क्लिअर असणार. जी आता मॉडर्न इंग्लिश येते मार्केटमध्ये ती आपण तेव्हा बोलू शकतो जेव्हा आपलं बेस क्लिअर असेल. इतकी मॉडर्न इंग्लिश आली आहे तुम्हाला मी काय सांगू. आपण भांडी घासण्याला तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणणार? अकॉर्डिंग टू यू, भांडी घास. तुम्ही एखाद्याला तुम्हाला म्हणायचं भांडी घास, तुम्ही इंग्लिशमध्ये काय म्हणणार? What do we say? What can we say? What would you say? भांडी घास. इंग्लिशमध्ये तुम्ही हे वाक्य कसं म्हणणार सांगा मला? टेल मी. एखाद्याला तुम्हाला म्हणायचं भांडी घास, इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? आपल्याला इथंच प्रॉब्लेम आहे. ह्याच्यात ऍडव्हान्स व्हर्जन आले ते मला तुम्हाला सांगायचंय. पण विषय असा की आपल्याला ह्याचं बेसच येत नाही. ह्याचं बेसिक मध्ये भांडे घासण्याला काय म्हणतात हेच आपल्याला येत नाही. मग त्या ऍडव्हान्स कडे कधी जायचं? हा प्रॉब्लेम आहे. लक्षात येते तुम्हाला? दिस इज द प्रॉब्लेम.
सो मेनी वर्ड्स आर देअर. खूप सारे गोष्टी आहेत. घालणे, एखादी गोष्ट घालणे, परिधान करणे. आपण ड्रेस घाल म्हणतो, आपण म्हणतो मुलांना युनिफॉर्म घाल बरं. आपण म्हणतो विअर द युनिफॉर्म, माहितीये ना, विअर बोलतात, विअर द युनिफॉर्म. बट देर इज ऍडव्हान्स इंग्लिश आली आहे की घाललेलं विअर नका म्हणू, पुट ऑन बोला. सो वी कॅन से पुट ऑन युअर युनिफॉर्म. पुट ऑन युअर युनिफॉर्म. व्हॉट कॅन वी से? पुट ऑन युअर युनिफॉर्म. खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा ज्या आपल्याला ऍडव्हान्स शिकाव्या लागणार आहेत. पण त्याआधी अरे आपल्याला बेसिक्स यायला पाहिजे, बेसिक तर आलं पाहिजे ना. इफ वी नो बेसिक, जर का आपल्याला बेसिक माहितीये तर आणि तरच पुढे जाऊ शकतो. आणि हेच मी तुम्हाला सांगते की आपला जो हा स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे ना, त्या स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये आपण ह्याच सगळ्या गोष्टी कव्हर करून घेतो. इस्पेशली ह्याच सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या या स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये शिकवत असते की एक्झॅक्टली वाक्य घेता घेता नवीन नवीन शब्द, जसं आता इथे आलं गजरा. रिस्पेक्टेड मॅम, होम मेकर्स, गृहिणी, तुम्ही तुम्ही कधी विचार नाही केला गजराला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? असंच घरात बसल्या बसल्या आपण कितीदा गजरा आणतो आणि लावतो काही फेस्टिवल असेल तर. हॅवंट यू एव्हर थॉट व्हॉट इज दिस गजरा इन इंग्लिश? आपण दररोज देवासमोर अगरबत्ती लावतो. कधी विचार केला हे अगरबत्तीला इंग्रजीमध्ये काय बरं बोलत असेल? आपल्या सगळ्यांच्या घरात दरवाजाला तोरण लावलेलं आहे. कधी तुम्ही विचार केला या तोरणला इंग्रजीमध्ये काय बरं म्हणतात? एव्हरीबडी, डिअर होम मेकर्स, हॅव यू थॉट अबाउट इट? ह्या तोरणला इंग्रजीमध्ये एक्झॅक्टली काय बरं म्हणतात? तुम्ही किचनमध्ये 24 तास काम करत असता, पोळपाट तुमच्या 24 तास समोर असतो. व्हॉट इज दिस पोळपाट इन इंग्लिश? कधी विचार नाही केला? तवाला इंग्लिशमध्ये काय बरं म्हणतात? कितीदा चहा बनवतो आपण दिवसात? चहा गाळणीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? पिठाची चाळणी असते, त्या चाळणीला इंग्रजीमध्ये काय बरं म्हणतात? अशा आता आपलं खलबत्ता असतो. व्हॉट इज दॅट खलबत्ता इन इंग्लिश? खूप साऱ्या गोष्टी आहेत. देर आर सो मॅनी थिंग्स विच ऍक्च्युअली वी डोंट नो, जे आपल्याला माहीतच नाहीये. त्या माहीत करून घेण्यासाठी डिअर पीपल आपल्याला इंग्रजीच्या कॉन्टॅक्टमध्ये जायला लागेल. वी नीड टू गो इन द कॉन्टॅक्ट ऑफ इंग्लिश. तेव्हा या वोकॅब बिल्ड होणार आणि तेव्हा आपल्याला फ्लुएंटली इंग्लिश बोलता येणार. एवढी सहज गोष्ट ती ना. एक नवीन भाषा शिकायचे एफर्ट्स टाकावे लागतात आणि हेच व्होकॅब्युलरी आणि तुमचा सेंटेन्स मेकिंग सेन्स आपण या 2 महिन्याच्या कोर्समध्ये स्ट्रॉंग करतो. तर मला पूर्णपणे अगदी व्यवस्थित इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला 100% इंग्रजी बोलता येईल एवढं तुम्हाला आपण एबल करतो. असा आपला 2 महिन्याचा स्पोकन इंग्लिश कोर्स असतो. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मी काल इतकी रिक्वेस्ट करत होते की हे मिस नका करू. दिस इज व्हेरी ब्युटिफुल ऑपॉर्च्युनिटी. बेसिक इंग्रजी तरी येणं खूप जरुरी आहे. ऍडव्हान्स खूप पुढची गोष्ट आहे, मॉडर्न इंग्लिश खूप खूप पुढची गोष्ट आहे, पण बेसिक इंग्लिश आपल्याला येणं अतिशय जास्त जरुरी आहे. लेट्स कम टू द पॉइंट. गजरा सुगंधी असेल, इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? गजरा. गजराला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो गार्लँड. ठीक आहे. गार्लँड सोबत आपण पुढे घ्यायचं विल बी. सुगंधी. सुगंधीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? अरोमॅटिक. अँड द सेंटेन्स इज रेडी. आणि वाक्य तयार झालं. गजरा सुगंधी असेल, इट बिकम्स इन इंग्लिश गार्लँड विल बी अरोमॅटिक. अरोमॅटिक म्हणजे सुगंध. लाईक वी से काय सुगंध आहे? व्हॉट अन अरोमा. चला अजून एक सेंटेन्स घेऊ आपण पुढे. हिअर वी गो. मला आय वॉन्ट टू से दॅट आजीकडे गजरा असेल. ओके. आजीकडे गजरा असेल. चला करा बरे वाक्य एव्हरीवन. कम ऑन प्लीज डू मेक सेंटेन्स इन इंग्लिश. व्हेरी सिम्पल. आजीकडे गजरा असेल. काय सेंटेन्स आहे तुमच्या समोर एव्हरीबडी? आजीकडे गजरा असेल. कोणाकडे? आजीकडे. आजीला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार आहे? ग्रँड मदर. लेट अस से ग्रँड मदर. पुढे काय घ्यायचं आपल्याला? विल हॅव काय असेल? गजरा. गजरा म्हणजेच काय? यू नो नाव. ग्रँड मदर विल हॅव गार्लँड. अँड द सेंटेन्स इज रेडी. आजीकडे गजरा असेल. इंग्लिशमध्ये वाक्य कसं झालं? करेक्ट. ग्रँड मदर विल हॅव गार्लँड. ग्रँड मदर विल हॅव गार्लँड. ओके डन. चला नेक्स्ट वन. हिअर वी गो. मला म्हणायचंय पुजारी व्यस्त असेल. ओ हो. हिअर इज द सेंटेन्स. काय सेंटेन्स आहे? पुजारी व्यस्त असेल. चला चला लवकर करा एव्हरीबडी. प्लीज मेक सेंटेन्स इन इंग्लिश. व्हेरी सिम्पल. पुजारी व्यस्त असेल. थिंक अबाउट इट अँड हिअर आय वुड लाईक टू गिव्ह यू अ सेंटेन्स. पुजाऱ्याकडे सुपाऱ्या असतील. पुजाऱ्याकडे सुपाऱ्या असतील. प्लीज मेक एव्हरीबडी. पुजारी व्यस्त असेल अँड देन कम्स व्हॉट? पुजाऱ्याकडे सुपाऱ्या असतील.
पुजारी व्यस्त असेल देन कम्स पुजाऱ्याकडे सुपाऱ्या असतील. वी हॅव टू मेक इट. सो वन्स अगेन इथे सुद्धा सेम गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? आपल्याला पुजारीला इंग्लिशमध्ये एक्झॅक्टली काय म्हणतात ते माहिती असायला पाहिजे. पुजारी म्हणजेच काय? तर प्रिस्ट. पुजारी म्हणजेच काय? प्रिस्ट. प्रिस्ट सोबत पुढे काय घ्यायचं आपल्याला? विल बी. प्रिस्ट विल बी. व्यस्त असेल म्हणजेच काय? बिझी. पुजारी व्यस्त असेल इट बिकम्स इन इंग्लिश priest will be busy. Priest will be busy. पुजारी व्यस्त असेल. Then comes पुजाऱ्याकडे सुपाऱ्या असतील. What is the example? पुजाऱ्याकडे सुपाऱ्या असतील. पुजाऱ्याकडे म्हणजेच काय? तर priest. Priest सोबत काय घ्यायचं आता? Will have. Priest will have. What priest will have? सुपाऱ्या. सुपाऱ्यांना इंग्लिश मध्ये म्हणतात बीटल नट्स. सुपाऱ्यांना इंग्लिश मध्ये काय बरं बोलतात? बीटल नट्स. अँड दिस इज हाऊ युअर सेंटेन्स इज रेडी. पुजारी व्यस्त असेल. Priest will have beaten nuts. समजतंय सगळ्यांना? Everybody, are you understanding? This is how we can make sentence. अशा प्रकारे आपण इंग्रजीमध्ये वाक्य बनवू शकतो. This is how we, by practicing, just by practicing, फक्त छान प्रॅक्टिस करूनच we can surely learn best English. ह्याच्यासाठी तुम्हाला इंग्रजीच्या वातावरणात जाण्याची गरज आहे. You need to be in the environment. फक्त घरामध्ये बसून यार मला इंग्रजी भाषा बोलायला शिकायचंय, फक्त एवढा विचार करून काहीच नाही होत गाईज. त्याच्यासाठी आपल्याला इंग्लिशच्या वातावरणात जायला लागतं. वी नीड टू गो इन द एन्व्हायरमेंट. चार गोष्टी कानावर पडतात आणि छान इंग्रजी बोलता येऊ शकतं. डिअर पीपल, अंडरस्टँडिंग? इट्स ऑल राईट. आजच्या क्लासमध्ये आपण सर्वजण शिकलेलो आहोत फ्युचर टेन्स. वी हॅव लर्न फ्युचर टेन्स इन टुडेज क्लास. आणि आता आपल्याला प्रेझेंट टेन्स शिकलोय आपण, पास्ट टेन्स शिकलोय आपण. मी काल प्रेझेंट पास्ट वर रिव्हिजन करून दिली आणि आज आपण फ्युचर टेन्स सुद्धा शिकलेलो आहे. इन दिस वे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स असे तीनही टेन्सेस आपले आज क्लिअर झालेले आहेत. फ्युचर टेन्स वरती सुद्धा आज तुम्हाला सगळ्यांना होमवर्क केला. आय हॅव ऍक्च्युली कॅप्चर्ड, आय हॅव द फोटो ऑफ दिस फ्रेम. याचा मी तुम्हाला मस्तपैकी फोटो पाठवणार. तुम्ही सगळ्यांनी काय करायचं? वहीमध्ये या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या. राईट डाऊन ऑल दिस थिंग्स इन युअर नोटबुक. त्याच्यासोबतच मी तुम्हाला ह्याच्यावरती होमवर्क सुद्धा देणार आहे. आय एम ऑल्सो गोइंग टू शेअर द होमवर्क विथ यू ऑल. सगळ्यांनी होमवर्क पूर्ण करायचे फ्युचर टेन्स वरती. आणि आता आपला जो स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे त्या कोर्ससाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलेले आहेत. ऍक्च्युली आय विल जस्ट शो टू यू ऑल. So I would just like to show you everybody. I have actually created a list. मी एक लिस्ट क्रिएट केलेली आहे and in that list so many students have confirmed the admission. You can see this many students have confirmed the admission. I have made the list. Here is the list, everybody. This many students have confirmed the admission. You can see all admissions are by ₹1,900. एवढ्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन्स कन्फर्म केलेले आहेत. This many students have confirmed the admission. I have actually created their list. अजून मी नवीन ग्रुपने बनवल्या अजून कारण ऍडमिशन्स कंटिन्युअसली चालू होते. ऍडमिशन्स वर गोइंग ऑन. सो आय थॉट की चला एकदा सगळ्यांचे ऍडमिशन सरसकट होऊ देत, मग सरसकटच आपण ग्रुप बनवून तुम्हाला मी ग्रुपमध्ये ऍड करेल. सो एवढ्या जणांनी ऍडमिशन्स केलेले आहेत. तर काय झालंय, जसे जसे ऍडमिशन होईल तसे तसे मी लिस्ट मध्ये ऍड ऑन केलेले आहेत. पण तरी जर का चुकून माझ्याकडून कोणाचं नाव घेण्यात राहिलं असेल बाय मिस्टेक, जर का चुकून माझ्याकडून राहिलं की यार ह्याने ऍडमिशन केलं नाव नाही घेतलं, असं जर चुकून कोण राहिलं असेल तर प्लीज मला इन्फॉर्म करा. चुकून राहू शकतं. त्यामुळे मी काय करते, आता ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन्स केले ना ते सगळ्यांची मी लिस्ट रीड ऑन करते. आय विल जस्ट रीड ऑन ऑल द नेम्स. मी सगळे नाव वाचते. तुम्ही प्लीज कन्फर्म करा जर का तुम्ही ऍडमिशन केले तर तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का. चुकून जर राहिलं असेल तर कृपया मला लगेच इन्फॉर्म करा. आय विल जस्ट रीड ज्याच्या स्टुडंट्सनी काल आणि आज या 2 दिवसामध्ये आपल्या 2 महिन्याच्या स्पोकन इंग्लिश कोर्ससाठी ऍडमिशन्स कन्फर्म केलेले आहेत हे सगळे त्यांची नावं. रमेश सर मोहरुळे, सागर सर रेंगाटे, लता मॅडम हांडे, विद्या मॅडम कळसे, वीरसिन्हा सर कदम, संजीवनी मॅडम मुळे, ऐश्वर्या मॅडम कदम, ईश्वरी मॅडम भोंडवे, मयुरी मॅडम इटानकर, नितेश सर बामुगडे, यश सर, जयश्री मॅडम थूळ, नागेश सर दळवी, वैशाली मॅडम नंदुरकर, विशाल सर गोरले, मुग्धा मॅडम गर्जे, राजू सर मोरे, सोनाक्षी मॅडम पाटील, रोहन सर बनसोडे, संजीवनी मॅडम बोडगे, सागर सर सॉरी झालं हे नाव, पायल मॅडम मतलाने, पूजा मॅडम फलके, स्नेहल मॅडम थाईकर, समीक्षा मॅडम जामखेडकर, संध्या मॅडम बागडे, व्ही डी चौरे सर, रेखा मॅडम यादव, भारती मॅडम बागुळ, ऋषिकेश सर दानोकर,
गावकर, अनिल सर मेघवाने, संपत सर सुतार, दीक्षा मॅडम दुधाबडे, माया मॅडम सोनोने, सोनाली मॅडम खरपे, अजिंक्य सर देशमाने, साधना मॅडम गायकर, सविता मॅडम अंगाडी, स्नेहल मॅडम गायकवाड, शीतल मॅडम पाटील, स्वप्नाली मॅडम खोपडे, मोनिका मॅडम तुळावे, राधा मॅडम जाधव, शुक्रवंती मॅडम पाटील, लक्ष्मण सर श्रीराम, पूनम मॅडम पाटील, वृषाली मॅडम वाल्हेकर, माधुरी मॅडम पाटील, शीतल मॅडम चिंचोरे, अस्मिता मॅडम पद्याळ, मंगल मॅडम करचे, वैशाली मॅडम औंधेकर, रोशनी मॅडम जाधव, किरण सर कदम, मुस्कान मॅडम हुजारे, वैभवी मॅडम म्हात्रे, वैशाली मॅडम जळवी, किरण सर कदम, रुपाली मॅडम मनोहरे, अश्विनी मॅडम घावटे, भारती मॅडम मालवडे, श्रद्धा मॅडम सांदुपट्टा, शीतल मॅडम गजबिये, शुक्लेशा मॅडम कोकणे, शेखर सर मराठे, आम्रपाली मॅडम गायकवाड, तेजश्री मॅडम कावरे, पूजा मॅडम भवार, हर्षदा मॅडम, कल्पना मॅडम कराड, अभिजित सर जोशी, महेक मॅडम, सुरेखा मॅडम वाधारे, शीतल मॅडम कोलते, पूनम मॅडम मंधारे, कीर्ती मॅडम पाटील, सुमित सर वाखारे, शोभा मॅडम दत्ताराम, आरती मॅडम ठाकूर, नीता मॅडम दसाडे, पल्लवी मॅडम आहेर, ज्योती मॅडम बंडगर, राहुल सर जवाडा, नेताजी सर सरनोबत, कोमल मॅडम पवार, हर्षा मॅडम मुराळ, विद्या मॅडम देवगिरे, संदीप सर शिंदे, स्नेहल मॅडम तिडके, मंगला मॅडम काळे, राजेश सर मेघे, अक्षता मॅडम पतुकाळे, जागृती मॅडम माळी, श्वेता मॅडम मेश्रम, नंदा मॅडम, शिवानंद सर पोद्दर, रिया मॅडम पाटील, अशोक सर कडू, दिनकर सर चव्हाण, शिल्पा मॅडम बोंडे, निशा मॅडम सखारे, संजय सर शिंदे, निलेश सर नगारे, वंदना मॅडम चन्मल, महेश सर पवार, राजेंद्र सर, कोमल मॅडम गजबिये, सुनीता मॅडम बोर्डे, वैष्णवी मॅडम जयवाल, मयुरी मॅडम म्हात्रे, आनंद सर, आकाश सर कुंभार, नम्रता मॅडम, दीपक सर बनकर आणि चित्रा मॅडम शहा. एवढे ऍडमिशन झालेले आहेत. मला सांगा, इथं असं कोणी आहे का की पल्लवी मॅडम मी सुद्धा ऍडमिशन केलेलं आहे, आय ऑल्सो हॅव कन्फर्म्ड माय ऍडमिशन बट यू हॅवंट रेड माय नेम. तुम्ही माझं नाव वाचलेलं नाही. इज देअर एनी वन? असं इथं कोणी आहे का की मॅम आय ऑल्सो हॅव ऍक्च्युली कन्फर्म्ड माय ऍडमिशन, मी पण माझं ऍडमिशन केलं, तुम्ही माझं नाव वाचलं नाही, असं जर कोणी असेल तर लगेच मला या नंबरवरती कृपया स्क्रीनशॉट पाठवा. 9307695019 या नंबरवरती प्लीज डू शेअर स्क्रीनशॉट. या नंबरवर मला सर्वांनी स्क्रीनशॉट पाठवा. मी तुमचं नाव लगेच लिस्ट मध्ये ऍड करेल. चुकून राहिलं असेल इकडे तिकडे दुसरीकडे जर का कुठे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवलेला आहे तर प्लीज ह्या नंबरवरती मला स्क्रीनशॉट हवंय. सर्वांनी ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन केले त्यांना पण सांगते, सर्वांनी माझा हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे. हाच माझा एक पर्सनल नंबर आहे. बाकी तर सगळे कामासाठीचे आहेत. तुम्ही ऍडमिशन केलंय तर माझा हा पर्सनल नंबर दिलाय मी तुम्हाला. तुम्ही हाच नंबर तुमच्याकडे सेव्ह करायचा आहे. तुम्ही ह्याच नंबरवर मला कॉल करू शकता. मी क्लासमध्ये असेल तर फोन नाही रिसिव्ह केला जात. क्लास झालेला असेल तर नंतर तुम्हाला कॉल बॅक, म्हणजे क्लास झाल्याच्या नंतर मी जेव्हा फ्री होईल आय कॅन कॉल यू बॅक. सो ज्यांनी ऍडमिशन केले त्यांना सांगते, कधी काही प्रॉब्लेम आहे तर ह्या नंबरवरतीच तुम्ही कॉल करणार आहात. सो हा नंबर तुमच्या सगळ्यांकडे सेव्ह करून ठेवणार आहात. आता असं जर कोणी आहे की मॅम मी ऍडमिशन केलंय, तुम्ही नाही माझं नाव वाचलं, तर मला लगेच इन्फॉर्म करा. ह्या नंबरवरती स्क्रीनशॉट, तुमचं नाव आणि खाली तुमचा बॅच टाइम लगेच पाठवून द्या. म्हणजे जर चुकून कोण राहिलं असेल तर मी लिस्ट मध्ये ऍड करते. कारण आपला हा 2 महिन्याचा कोर्स आहे, ज्यांचे मी नाव आता वाचले ह्या सगळ्यांचा क्लास उद्यापासून सुरू होणार आहे. फ्रॉम टुमॉरो वी आर गोइंग टू स्टार्ट आवर लाईव्ह क्लास. दुपारी असेल इन द आफ्टरनून ऍट 2 PM. दुपारी 2 वाजता लाईव्ह, सॉरी, इन द आफ्टरनून फॉर 2 months, 2 महिन्याचा क्लास उद्यापासून सुरू होईल. इन द आफ्टरनून ऍट 1 PM, उद्यापासून दुपारी 1 वाजता आणि रात्री 8 वाजता. हे दोन्ही पैकी कुठलाही एक बॅच टाइम तुम्ही चूज करायचा आहे. ज्यांनी मला बॅच टाइम सांगितलं त्यांनी सांगून ठेवा. सो हे दोन्ही पैकी कुठला एक बॅच टाइम तुम्ही चूज करणार आहात. 1 वाजता पण लाईव्ह होईल, रात्री 8 वाजता सुद्धा होईल. तुम्हाला जर का लाईव्ह क्लास नाही जमलं करायला तर ऑब्व्हियसली एव्हरी सिंगल डे यू विल गेट द रेकॉर्डिंग फॉर द लाईव्ह क्लास. तुम्हाला एव्हरी सिंगल डे दररोजच्या दररोज लाईव्ह क्लास रेकॉर्ड करून पाठवला जाईल. यू ऑल्सो हा, सो यू ऑल्सो विल डेफिनेटली गेट द
येस. इन दिस वे यू विल गेट द रेकॉर्डिंग फॉर द लाईव्ह क्लास एव्हरी सिंगल डे, दुपारी 1 वाजता किंवा रात्री 8 वाजता. जेव्हा जेव्हा तुम्हाला म्हणजे दोन्हीपैकी जो बेस्ट टाइम पाहिजे तुम्ही तो चूज करू शकता. आणि त्याचे तुम्हाला जर कधी इफ समहाउ यू डिडंट जॉईन अवर लाईव्ह क्लास, यू विल डेफिनेटली गेट द रेकॉर्डिंग फॉर द लाईव्ह क्लास. यू कॅन वॉच रेकॉर्डिंग डेफिनेटली. ओके. Is that clear? Now let me know, is there anyone who is still interested? Yes, ma'am. I also want to confirm my admission. मला सुद्धा ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. आय एम ऑल्सो इंटरेस्टेड. मॅम स्टील अजून मी आय हॅवंट कन्फर्म माय ऍडमिशन. अजून मी माझं ऍडमिशन कन्फर्म नाही केलंय. पण येस मॅम, आय एम ऑल्सो व्हेरी एक्साइटेड. आय एम ऑल्सो व्हेरी इंटरेस्टेड टू जॉईन द कोर्स. इज देअर एनीवन? टाईप इन द चॅट बॉक्स. येस मॅम, आय एम इंटरेस्टेड टू जॉईन दिस कोर्स. हा कोर्स जॉईन करण्यासाठी मी सुद्धा खूप खूप इंटरेस्टेड आहे. एवढ्या जणांनी ऍडमिशन्स केले आहेत, खूप जणांनी आपल्या मुलांसाठी केले आहेत, मुलांसोबत रात्री क्लास करणार आहेत. बऱ्याच जणांनी स्वतःसाठी केलेले आहेत. काही जण ऑफिस मध्ये असतात, काही जण ड्युटी असते, ऑफिस असतं, जॉब असतं, तरी सुद्धा रात्री लाईव्ह क्लास करणार आहेत. सो मेनी पीपल हॅव कन्फर्म्ड ऍडमिशन. ओ माय गॉड. येस, सानवी मॅडम सेइंग येस मॅम, आय एम ऑल्सो इंटरेस्टेड फॉर दिस क्लास. प्रियंका मॅडम सेइंग येस मॅम, आय एम ऑल्सो इंटरेस्टेड टू जॉईन दिस स्पोकन इंग्लिश क्लास. राजेश सर सेइंग, मनोज सर सेइंग, श्रीरीन सर सेइंग येस ma'am, I'm also interested for this live class. Many students have been actually replying to me that yes ma'am, मला पण ऍडमिशन करायचं. एवढ्या जणांनी केलंय. इतका छान 2 महिन्याचा क्लास आहे. अगदी बेसिक पासून फ्रॉम द व्हेरी बेसिक लेवल वी कॅन actually go. And yes, I'm also interested. So many students have actually shown the interest. एवढ्या जणांनी ऍडमिशन्स केले आहेत. बट ओके, लेट सी डिअर पीपल. आता आपली ऍक्च्युली बॅचेस फुल होणार आहे. बट वी हॅव स्टील लास्ट ओनली 15 सीट्स. आपल्याकडे आता शेवटच्या फक्त आणि फक्त 15 जागा शिल्लक आहेत. आणि आता आपली बॅच, येस राणे मॅडम म्हणत आहेत मॅम मला पण ऍडमिशन घ्यायचंय. डेफिनेटली 15 जागा आपल्याकडे आता शिल्लक आहेत. आणि आता आपली बॅचेस फुल होणार आहे. कारण खूप सारे जणांनी ऍडमिशन केलं. मी एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढे जण ऍडमिशन करतील. पण सो मेनी स्टुडंट्स, म्हणजे डबल नॉट जबल, मी जेवढे एक्सपेक्ट करत होते डबल ट्रिपल क्वाड्रपल स्टुडंट्सने ऍडमिशन केलंय. आय फील टू गुड. खूप छान वाटलं. सो आता शेवटच्या 15 जागा शिल्लक आहे. फीज ऍक्च्युली 2,900 रुपये ओरिजिनल आहे. पण आता चला, एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑफर मध्ये 1,900 मध्येच ऍडमिशन केलेलं आहे. अँड एवढ्या सगळ्या जणांनी फक्त 1,900 मध्येच ऍडमिशन केलेलं आहे. सो बाय नॉट फॉर लास्ट 15 स्टुडंट्स, फक्त शेवटच्या 15 जणांसाठी वी हॅव स्पेशल ऑपॉर्च्युनिटी. व्हॉट यू हॅव टू डू हिअर इज actually I will give you the another phone pay google pay number which I had given you by yesterday. On the same number you are going to make the payment. Same number वरती तुम्ही पेमेंट करणार आहे. 82,750 35,673. On this number you are going to make the payment of just rupees 1,900. फक्त 1,900 रुपयाचं पेमेंट करायचं. पेमेंट करून यू आर गोइंग टू शेअर मी द स्क्रीनशॉट. तुम्ही मला पेमेंट करून काय करायचं, स्क्रीनशॉट पाठवायचे ऑन दिस नंबर. या नंबरवरती तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवणार आहात. अँड आय एम गोइंग टू कन्फर्म युअर ऍडमिशन. स्क्रीनशॉटच्या येस मनोज सर राईट नाव लगेच स्क्रीनशॉट, त्याच्या खाली तुमचं नाव. यू ऍक्च्युअली हॅव टू राईट देअर युअर नेम बिलो द स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉटच्या खाली तुम्ही तुमचं नाव टाकणार आहात, तुमचं बॅच टायमिंग सांगणार आहात. तुम्हाला 1 वाजता बॅच पाहिजे की रात्री 8 वाजता बॅच पाहिजे. यू आर गोइंग टू लेट मी नो. सो लगेच मी लिस्ट मध्ये नाव ऍड ऑन करेल. पेमेंट करून झालं की चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा पेमेंट डन. तुम्हाला ग्रुपवरती QR कोड, हॅव यू शेअर्ड QR कोड? तुम्हाला ग्रुपवरती QR कोड आलेला आहे. यू हॅव रिसिव्ड द QR कोड ऑन द ग्रुप. सो प्लीज गो विथ दॅट QR कोड वरती पेमेंट करा, स्क्रीनशॉट काढा आणि मला लगेच पाठवा ऑन दिस नंबर. या नंबरवरती तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवणार आहे. पेमेंट वरच्या नंबरवरती पण तुम्ही करू शकता. QR कोडने जमत असेल तर QR कोडने पेमेंट करा. 1,900 रुपये पेमेंट करा आणि मला लगेच स्क्रीनशॉट पाठवा. आय विल कन्फर्म युअर ऍडमिशन आणि लगेच लिस्ट मध्ये ऍड ऑन करेल. या आय हॅव ऍक्च्युली शेअर्ड QR कोड ऑन द ग्रुप. यू कॅन चेक. Make payment and share me the screenshot. Yes. Right now, right away. Hello. Yes, sir. बोला. हम्म. हो करू शकणार सर. हो, तुम्हाला जसं ग्रुप वरती QR कोड पाठवलेला, QR कोड वरती 1,900 रुपये पेमेंट करा आणि मला स्क्रीनशॉट पाठवा. मी लगेच चेक करते. हा बोला ना. हो, बरोबर आहे. तुम्हाला ग्रुपवरती मॅमकडे QR कोड आहे सर. तर त्यांना सांगा QR कोड वरती पेमेंट करा आणि ह्याच नंबरवर मला लगेच स्क्रीनशॉट पाठवा. मी चेक करते. ठीक.
चालेल ना, बोर्डवर नंबर दिला त्यावर करा. ठीक आहे. पण पेमेंट नाही केलं ना मी, आता पेमेंट ज्यांनी केलं त्यांचे नाव वाचले ना सर. हो. ठीक आहे, मी चेक करते. तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा मला आणि खाली बॅच टाइम सांगा. ठीक आहे. चालेल चालेल, ओके डन. Yes. Everybody, you can surely call to me on the same number. I am here to receive the call. On the same number, you can call to me. ह्याच्यातली लिस्ट घेतली का? लिस्ट. ओके. रात्रीची? येस, ऑन द सेम नंबर एव्हरीबडी. हॅलो. हा बोला सर. हा. येस येस सर, स्क्रीनशॉट पाठवा, मी ऍड करते तुम्हाला. ह्याच नंबरवरती पाठवा. चालेल. कशावर नाही होते? हा. QR कोड होत नाहीये का? ओके, मग ह्याच नंबरवरती करून पाठवा ना. हो 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 हो, यावरच करा, स्क्रीनशॉट पाठवा. चालेल सर, ओके सर, डन. हो चालेल ना, दोन्ही पैकी तुम्ही मला जे बॅच टाइम पाहिजे ते खाली मेसेज करा ना, स्क्रीनशॉटच्या खाली. चालेल, ओके, थँक्यू. येस एव्हरीवन, यू कॅन शेअर. घे बरं काढून. येस, यू कॅन कॉल मी, कन्फर्म इट. लगेच चेक करू आपण. वी हॅव 15 सीट्स. हॅलो. हा येस मॅम, बोला. हा बोला ना. येस मॅम. हा हा. हा बरोबर आहे, त्यावरच करा मॅम. स्क्रीनशॉट ह्याच नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा. बॅच टाइम स्क्रीनशॉट खाली तुमचं नाव आणि बॅच टाइम पाठवा. डन मॅम, डन. येस मॅम, डन. येस, डन. हॅलो. हा बोला. टाकला का? मी चेक करते. हा चालेल. हॅलो. 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 येस एव्हरीवन, डू शेअर मी द स्क्रीनशॉट ऑन द सेम नंबर. आय विल जस्ट कन्फर्म. लवकर करा. वी हॅव 15 सीट्स अँड बॅच इज अबाउट टू फुल. क्लास उद्यापासून सुरू होत आहे. वी आर स्टार्टिंग क्लास फ्रॉम टुमॉरो. हॅलो. हा सर बोला. हा सर, स्क्रीनशॉट त्याच्यावर तुमचं नाव आणि बॅच टाइम पाठवा. हॅलो. हॅलो. हा बोला सर. हो बरोबर आहे, तेच नाव येतं. त्यावरच पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा सर. फक्त स्क्रीनशॉट या नंबरवर पाठवा. डन सर. ओके सर, डन. हॅलो. 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 हा बोला. टाकला का? ठीक आहे, चालेल, मी चेक करते. हा हॅलो. 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 Yes, everybody, just do share me the screenshot, the ones who have confirmed admission. चला, खाली मला नाव पाहिजे तुमचं आणि अलॉंग विथ दॅट आय वॉन्ट युअर बॅच टाइम. तुमचं बॅच टायमिंग सांगा मला सर्वांनी. अँड जस्ट डू शेअर मी द स्क्रीनशॉट. आय हॅव स्टार्टेड गेटिंग द स्क्रीनशॉट. येस, याच नंबरवर, खालच्या याच नंबरवरती तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवणार आहात. डू शेअर स्क्रीनशॉट ऑन द बिलो नंबर. हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअप वरती पाठवणार आहात. आय एम गोइंग टू चेक.
Yes, Rajendra sir, done. Share screenshot to me on the same number. Here I have received the screenshot of rupees 1,900 by Anand Sir Agrawal. 1,900 rupees paid. Okay. Anand Sir Agrawal 1,900. Anand Sir, तुमचा batch time दुपारी 1 PM. Okay, done. Okay, I have got the screenshot. Done. Hello. Hello. हाँ बोला. हाँ बोला सर. हो सर चालेल स्क्रीनशॉट पाठवा ना. येस सर येस. ओके डन सर. याच नंबरवर स्क्रीनशॉट पाठवा. हॅलो. हॅलो. हा बोला. काय म्हणले? हा चालेल चालेल चालेल. Yes, everybody just do share me the screenshot on the same number. Hello. Yes, बोला. नाही sir. We have just 14 seats. Next payment I have received of rupees 1,900. Here is the payment of rupees 1,900. This payment I have received by Priyanka Madam Patil. 1,900 on the QR code she has shared. Yes, everybody लगेच 1,900 rupees पेमेंट करणार आहात. अँड जस्ट डू शेअर मी द स्क्रीनशॉट. मला लगेच त्याचा स्क्रीनशॉट पाठवा ऑफ रुपीज 1,900. ठीक आहे. वी हॅव लास्ट 13 सीट्स. लवकरात लवकर यू कॅन कन्फर्म युअर ऍडमिशन फॉर दिस कोर्स. इंग्रजी शिकणार आहात फ्रॉम द व्हेरी बेसिक लेवल, फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. फॉर मोर डिटेल्स कॉल टू मी ऑन द सेम नंबर. हॅलो. हा बोला. हा टाकेल टाकेल सर. हो हो चालेल. नो प्रॉब्लेम. मी देईल सर. डन. हॅलो. हा हो करते. हा स्क्रीनशॉट पाठवा. मी चेक करते. डोंट वरी. संतोष सर हटकर. आय हॅव रिसिव्ड द पेमेंट बाय संतोष सर. आता हा ठीक आहे. संतोष सर हटकर. संतोष सर 1 PM बॅच टाइम राईट. ओके. येस संतोष सर 1 PM बॅच टाइम. ओके. हॅलो. हा बोला. येस मॅम. स्क्रीनशॉट याच नंबरला टाकलं मॅम. ओके चेक करते. डन. 1 PM आणि 8 PM मॅम. रात्री 8ला. अरे रात्री 8ला. हा हा. मला बॅच टाइम पण सांगा म्हणजे मी ते ऍड करते. संतोष सर येस आय एम सेव्हिंग युअर नंबर. येस डन झालं. 13. 1 2 3 3 ऍडमिशन्स आर डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पेमेंट आलंय. राधिका मॅडम का? राधिका मॅडम मिसाळ. दिस आय जस्ट रिसिव्ड 1,900 रुपीज. राधिका मॅडम मिसाळ. मॅम तुम्ही मला ना हे सांगा ना प्लीज तुमचं बॅच टाइम आणि नाव. म्हणजे नाव तर मला वरती दिसलं. बॅच टाइम तरी सांगा. मी ऍड करून ठेवते. राधिका मॅडम. येस. हा डन. राधिका मॅडम मला तुमचं फक्त बॅच टाइम सांगा म्हणजे मला तसा तुमचा नंबर सेव्ह करता येईल. नंबर पण सेव्ह करते. बॅच टाइम पण लगेच ऍड ऑन करते. व्हॉट शुड बी द बॅच टाइम? But सगळे everybody just go for it. Whoever is interested. We have now last only 12 seats. I'm going to add your name in my list. List मध्ये मी नाव ऍड ऑन करते. We have just 12 seats. Come on, go for it. हॅलो. हा मॅम बोला. केलंय मॅम. मी चेक करते मॅम. याच नंबरवर स्क्रीनशॉट पाठवलाय. ओके मॅम. ओके मॅम. ओके मॅम. मी चेक करते. डन.
Done. I received payment by Jayashree Madam Tandre, 1,900 rupees. I am just downloading. लवकर करा interested buddies. Uh, Jayashree Madam Tandre, 8 p.m. batch, 1,900 rupees paid. Okay. नंबर सेव करते मॅम मी. Yes, everyone, please go for it. नेक्स्ट आले आपल्याकडे अनंत सर. दिस इज द स्क्रीनशॉट जस्ट नाव. सर तुमचं मला हे सांगा ना पूर्ण सर नेम. पूर्ण नाव पाठवा सर, कारण ते दोन दोन वेगळ्या वेगळ्या नावाचे पण असू शकतात. सो श्रेया मॅडम फराकटे. येस, श्रेया मॅडमचं पेमेंट आलं आपल्याकडे. श्रेया मॅडम श्रेया मॅडमचं पेमेंट आले. 1 PM बॅच टाइम रिसिव्ड. डन. Radhika madam, Jayashree madam, and Shreya madam. So in this way, result is we have lost only 10 seats now. Sorry, 9 seats. We have 9 seats. Jayashree madam, Shreya madam. 2 admissions are done. Na? Yes. Okay. Do share me the screenshot. We have still 9 seats. 1,900 rupees. Share me the screenshot on my WhatsApp. Pandurang Sir Gahire. Here is the payment I have got by Pandurang Sir Gahire, 1 PM best time. Okay. Sir, मी चेक करते लगेच. नंबर सेव्ह नाही ना माझ्याकडे. नंबर सेव्ह करायला लागतो मला. पांडुरंग सर गहिरे. Pandurang sir, 1 PM best time. Done. Sir, I have actually added your name. We have last only 8 seats. आपल्याकडे आहेत आता फक्त आणि फक्त 8च जागा शिल्लक. कॉल मी ऑन द सेम नंबर. मला सेम नंबर वरती कॉल करणार आहेत. We have just last 8 seats. फक्त 8 जागा शिल्लक. ₹1,900 screenshot. Below the screenshot, I want your name. ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलेले, make sure you have shared screenshot on the same number. Anand sir Jadhav. Okay sir, I got your payment. Sir, तुमचं 1 PM best time. Okay, done. Yes. Yes, Anand sir, I also have confirmed your admission. Done. We have now only 7 seats. Hurry up, everybody. मी hardly 5 minutes थांबतीये. We have only 7 seats. लवकर ऍडमिशन कन्फर्म करा, कारण मला तुमचं नाव लिस्ट मध्ये ऍड ऑन करून तुमचे सगळ्यांचे नंबर्स प्रॉपर सेव्ह करून मला तुम्हाला सगळ्यांना नवीन ग्रुपमध्ये ऍड करायला लागतं. वेळ लागतो. उद्या जर का टाइम वरती तुम्ही एकदम ऐन टाइम वरती ऍडमिशन करणार आणि माझ्याकडून तुम्हाला क्लासच्या गणगणित त्यावेळेस ऍड नाही करण्यात आलं तर उद्या क्लासचा पहिलाच दिवस मिस होईल. त्यामुळे आता सांगते, लवकर ऍडमिशन करून घ्या. मी तुम्हाला ऍड ऑन करते, बिकॉज खूप साऱ्या बॅचेस मध्ये अगदी बॅचच्या टायमिंग वरती ऍडमिशन होतात. सो मी बॅच घेणार की तुम्हाला ऍड करणार. सो थोडं लवकर करा. ऍडव्हान्स मध्ये थोडं आधी ऍडमिशन करा. आज नाही तुम्ही उद्या करणार आहे तर गो फॉर इट राईट नाऊ. डू नॉट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. दिस इज ब्युटिफुल क्लास. यू आर सो लकीएस्ट वन. तुम्हाला फक्त 2,000 मध्ये इतका छान क्लास मिळतोय. 10,000 रुपये ह्या स्पोकन इंग्लिशच्या कोर्सची फीज असते गाईज. काइंडली डोंट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. नेक्स्ट पेमेंट आय गॉट रवींद्र सर आहेर. रवींद्र सर, मला बॅच टाइम सांगा. रवींद्र सर आहेर. रवींद्र सर आहेर. 1,900 रुपीज.
रवींद्र सर, तुमचं काय आपल्याला हे काय करायचं बॅच टायमिंग? व्हॉट एक्झॅक्टली शुड बी द बॅच टायमिंग? वी हॅव नाव लास्ट ओनली हाऊ मेनी? 6 सीट्स. फक्त 6 जागा शिल्लक आहे आता. जस्ट 6 सीट्स टू गो. मला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचे जे जे ऍडमिशन करत आहेत त्यांनी. हॅलो. बोला मॅम. हम्म. हम्म. तुम्ही सांगितलं मला सरनेम. मग सरनेम सांगा ना मॅम व्हॉट्सअपला. ओके एव्हरीबडी, वी हॅव लास्ट ओनली 6 सीट्स. आपल्याकडे आहेत फक्त आणि फक्त 6 जागा शिल्लक. एव्हरीवन प्लीज हरी अप, गो फॉर इट, डू नॉट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. 1 PM बॅच टाइम, राईट? येस. फाईव्ह सीट्स. वी जस्ट हॅव 5 सीट्स. चला, इंटरेस्टेड बडीज कॅन शुअरली गो फॉर इट. आपल्याकडे अजूनही 5 जागा शिल्लक आहेत. फॉर मोर डिटेल्स, फॉर मोर क्वेरीज याच नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. यू कॅन कॉल टू मी ऑन द सेम नंबर. 5 जागा अजून शिल्लक आहेत. ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचंय लवकर ऍडमिशन कन्फर्म करा. याच नंबरवरती कॉल करा अँड कन्फर्म युअर ऍडमिशन एव्हरीबडी. हॅलो. नाही ना, नाही आला मॅम या नंबरवर स्क्रीनशॉट. या नंबरवर नाही पाठवला मॅम तुम्ही. नाही आला मॅम. स्क्रीनशॉट पाठवा मॅम, मग कॉल करा. चालेल चालेल. हा डन. चलो, सो वी हॅव 5 सीट्स. आपल्याकडे 5 जागा अजूनही शिल्लक आहेत. ज्यांना करायचं असेल यू कॅन शुअरली कॉल टू मी. आय विल स्टॉप हिअर ओनली ॲज दिस थांबू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय. टेक केअर. थँक्यू सो मच. यू कॅन कॉल बॅक टू मी ऑन दिस नंबर. यू कॅन कॉल बिलो नंबर. चलो, थँक्यू एव्हरीवन. सी यू इन द नेक्स्ट क्लास.